बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम सध्या पालघर जिल्ह्यात युद्धपातळीवर सुरू आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाचं 243 किलोमीटर अंतरासाठी अधिकचं व्हायाडक्टचं काम पूर्ण झालंय. तर 352 किलोमीटर अंतरापर्यंत पियरचं बांधकाम आणि 362 किलोमीटर पर्यंत पियर फाउंडेशनचं काम जे आहे ते आता पूर्ण झालेलं आहे. या प्रकल्पासाठी 13 नद्यांवर पूल बांधण्यात आलेले आहेत. पालघर जिल्ह्याच्या हद्दीतील गुजरातमध्ये सध्या बुलेट ट्रेनचं काम ट्रॅकचं काम जे आहे ते आता मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामध्ये आनंद, वडोदरा, सुरत आणि नवसारी या जिल्ह्यांमध्ये आरसी ट्रॅकचे बेडचे काम जे आहे ते आता मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सध्या या महाराष्ट्रात वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स ते शेळफाटा या 21 किलोमीटर लांबीच्या बोगद्यांचं काम प्रगतीपथावर सुरू असून या बोगद्यांच्या बांधकामासाठी 394 मीटरची इंटरमिजिएट टनेल निर्मिती करण्यात आल्याचा पाहायला मिळते. तर पालघर जिल्ह्यात 7 डोंगरी बोगद्यांचं काम न्यू ऑस्ट्रियन टनेल मेथड या पद्धतीने सुरू असून गुजरातमधील एकमेव डोंगरी बोगद्याचं काम देखील आता यशस्वीरित्या पूर्ण झालेलं पाहायला मिळते. लोकसभा निवडणुकीनंतर पालघरमध्ये मोठ्या थाटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदराच्या प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलं. यानंतर आता या प्रकल्पाच्या उभारणीच्या हालचालींना वेग आलाय. 70,000 कोटीपेक्षा अधिक निधी खर्च करून वाढवण बंदर जे आहे ते आता उभारलं जाणार आहे. हे बंदर देशासाठी एक महत्वाचं बंदर असल्याचं सध्या सरकारकडून सांगण्यात येत आहे. या बंदरामुळे लाखो लोकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या रोजगार उपलब्ध होणार असून पालघरसह परिसराच्या या बंदरामुळे कायापालट होईल असा विश्वास जो आहे तो आता सरकारकडून व्यक्त केला जातोय. याच बंदराला जोडणारे जे प्रमुख मार्ग आहेत, मुंबई अहमदाबाद महामार्ग आहे तो चारोटी जवळ जोडला जाणार आहे. तर मुंबई वडोदरा हा महामार्ग आहे तो बोईसर या ठिकाणी जोडला जाणार आहे. तर याच प्रकल्पासाठी लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील मार्गी लागलेला आहे. तलासरीच्या कुर्जे धरणातून वाढवण बंदरासाठी जे आहे ते आता पाणी पुरवलं जाणार आहे आणि येत्या 2029 या साली हा प्रकल्प पूर्ण करणार असल्याचा दावा जो आहे तो आता JNPA कडून करण्यात आलेला आहे. मुंबई गोवा महामार्ग हा 450 किलोमीटरचा मुंबई गोवा महामार्ग आहे. त्याच्यातील जे 2 टप्प्याचं काम हे सिंधुदुर्गातील होतं हे पूर्ण झालेलं आहे. जवळजवळ 100 किलोमीटरचं काम हे पूर्ण झालेलं आहे. पण रत्नागिरी, रायगड आणि त्या बाजूच्या जे जिल्ह्यातलं काम आहे ते अजून देखील बाकी आहे आणि त्या बाजूचे सर्व्हिस रोड आहेत, उड्डाण पुलं आहेत आणि या गटारांची कामंही बाकी आहेत. त्यामुळे 2024 मध्ये हे काम पूर्ण अजूनही देखील झाले आहे. 25 मध्ये हे काम पूर्ण होईल काय, ही आता अपेक्षा आहे सर्वसामान्य नागरिकांची, प्रवाशांची अपेक्षा आहे. कारण गेली 2017 मध्ये हे काम सुरू झालेलं आहे. आता 2022-23 मध्ये सिंधुदुर्गातील रस्त्यांचं काम पूर्ण झालं, पण आता 2024 आहे तरी देखील रायगड रत्नागिरीचं काम अजून बाकी आहे. त्यामुळे 2025 मध्ये देखील हा मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होणार काय, हेच आता ह्या नवीन वर्षामध्ये आपल्याला पाहावं लागणार आहे. 26 ऑगस्ट 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर कोसळला होता आणि त्यामध्ये याच सरत्या वर्षामध्ये कोसळल्यामुळे राजकारण देखील तापलं होतं. विधानसभेच्या निवडणुकीत हा महत्त्वाचा मुद्दा देखील होता आणि त्यानंतरच प्रशासनाने आहे आणि या सरकारने आहे तातडीने पावलं उचलली आणि त्यानंतर नवीन निविदा 1 महिन्यातच जाहीर करण्यात आली. निविदाचं काम युद्धपातळीवर सुरू झालं. त्यानंतर मग कला संचालनाकडे ते पाठवण्यात देखील आलेला आहे. तो जो एक पुतळा, जो 3 मीटरचा पुतळा उभा करून ची परवानगीसाठी पाठवला आणि त्यानंतर प्रत्यक्षात काम देखील सुरू झालेलं आहे आपल्याला तिथे दिसलं याच 2024 मध्ये. आणि 60 फूट उंच असा तलवारधारी पुतळा आहे आणि 8 मिलीमीटर जाडीचा हा पुतळा आहे आणि 100 वर्ष टिकेल असा पुतळा उभारण्याचे काम हे राम सुतार यांच्या कंपनीला आणि अनिल सुतार यांचे मुलगे त्यांच्या कंपनीला देण्यात आलेलं आहे. मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्प हा 2 शहरातील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. त्याची अंतिम मुदत आता मार्च 2025 पर्यंत वाढवण्यात आली असून मात्र हा मिसिंग लिंक पूर्णत्वाच्या जवळ आहे. एकूण 14 किलोमीटरचा असणाऱ्या या मिसिंग लिंकच्या खंडाळा येथील केबल स्टेट पुलाचे अवघे 900 मीटर अंतर पूर्ण होणे बाकी असून त्यामुळे या ठिकाणी डिसेंबर 2024ला नागरिकांच्या सेवेत येणारा हा मिसिंग लिंक मार्च 2025ला खुला होणार असल्याचं दिसून येत आहे. कारण की खंडाळा खोऱ्यात सुमारे 180 मीटर उंच केबल स्टेट पुलाच्या बांधकामाला पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळेच 2025 मध्ये पूर्ण झाल्यानंतर 2 गजबजलेल्या शहरांमधील प्रवासांचे अंतर कमी करण्याचा उपयोग या मिसिंग लिंकच्या प्रकल्पाचा महत्त्वाचा उद्देश आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये टोयोटा किर्लोस्कर मोटार कंपनीचा इलेक्ट्रिक वाहनांचा प्रकल्प येणार आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून 21,763 कोटी रुपयांची गुंतवणूक संभाजीनगरात होणार आहे। या प्रकल्पातून साधारणतः 12,000 नोकऱ्या उपलब्ध होतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे याचा फायदा संभाजीनगर नव्हे तर मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना होणार आहे। महाराष्ट्र मंत्रिमंडळाने विदर्भातील सिंचन सुधारण्यासाठी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मंजुरी दिली आहे। राज्य जल परिषदेने मंजूर केलेल्या या एकात्मिक राज्य जल आराखड्यात या प्रकल्पाचा समावेश सुद्धा करण्यात आला आहे। वैनगंगा नदीचे पाणी थेट नळगंगा प्रकल्पापर्यंत पोहोचवणे, ज्यामुळे विदर्भातील 6 जिल्ह्यांच्या 15 शहरातील 3.75 लाख हेक्टर जमिनीला याचा फायदा होणार आहे। दुष्काळी भागांवर विशेष लक्ष केंद्रित करून सिंचन, पिण्याचे पाणी तसेच औद्योगिक पाणी पुरवठा करणे हे या प्रकल्पाचे उद्देश असून या प्रकल्पामुळे कृषी उत्पादकतेला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे। विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांच्या तालुक्यांना याचा लाभ मिळणार आहे। तसेच 10 वर्षात हा प्रकल्प पूर्णत्वास होणे अपेक्षित आहे। परंतु कधीपर्यंत हा प्रकल्प पूर्णत्वास येतो, विदर्भाला याचा कसा फायदा होतो हेच पाहणे महत्त्वाचे असणार आहे। मुंबईच्या वांद्रे कुर्ला या कमर्शियल हबमध्ये दररोज लाखो लोक कामानिमित्ताने येत असतात। त्यांचा वाहतुकीचा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा असतो। त्यांना तासनतास टॅक्सी मिळत नाहीत। याच्यावरती तोडगा काढण्यासाठी BKC पर्यंत जाण्यासाठी पॉड टॅक्सीची कल्पना समोर आली। सरकारनं त्याला मंजुरी दिली आणि या सगळ्यामध्ये एका DFBOT तत्वावरती पॉड टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय झाला। DFBOT म्हणजे डिझाईन, फायनान्स, बिल्ड, ऑपरेट अँड ट्रान्सफर, म्हणजे ज्या कंपनीची नेमणूक केली जाणार त्या कंपनीनी त्या प्रकल्पाचं डिझाईन करायचं, त्याचा फायनान्स उभा करायचा, ते बांधायचं, वापरायचं आणि हस्तांतरित करायचं। त्याला DFBOT तत्वावरती ही जी कार्यप्रणाली ठरली। त्याच्यासाठी साई ग्रीन्स मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची नेमणूक करण्यात आली। या कंपनीची लंडनमधल्या हिस्ट्रो इथल्या जी पॉड टॅक्सी आहे त्याची जी कंपनी आहे त्याच्याशी याची भागीदारी आहे आणि हा प्रकल्प राबवण्याची सरकारनं तयारी सुरू केली। अर्थात हा प्रकल्प जर का सुरू झाला तर 4 ते 6 लाख लोक जी रोज कुर्ला असो किंवा वांद्र्यावरून BKC या कमर्शियल हबवरती येतात त्यांचा प्रवास जो तो सुखकर होईल। अनेक वर्ष प्रतीक्षेत असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं आता काम पूर्णत्वास जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। याच स्मारकाचं पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालेलं असून येत्या वर्षामध्ये हे दुसऱ्या टप्प्याचं काम देखील पूर्ण होऊन संपूर्णपणे स्मारक आहे ते सर्व नागरिकांसाठी खुले देखील करण्यात येणार आहेत। या स्मारकाची 2 टप्प्यामध्ये विभागणी करण्यात आलेली असून पहिल्या टप्प्याच्या कामाचं एकूण 181 कोटी इतके खर्च करण्यात आलेले आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये जे आपलं पूर्वीचं महापौर निवास होतं, महापौर बंगला होता, त्याचं संपूर्णपणे काम आहे ते आता डागडुजी असेल, दुरुस्ती असेल ते करण्यामध्ये आलेलं आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्व जीवनावरती आधारित जो जीवनपट आहे ते देखील याच्यामध्ये दाखवण्यात येणार आहे। त्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच लेझर शो असेल, त्यासोबतच अन्य ज्या काही तांत्रिक मदतीच्या माध्यमातून बाळासाहेबांचं संपूर्णपणे जीवनपट आहे तो दाखवण्यात येणार आहे। मुंबईतील इंदू मिलच्या जागी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचं बांधकाम सुरू आहे। या स्मारकाचं काम लवकरात लवकर पूर्ण होणार असून या स्मारकामध्ये भव्य दिव्य अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकृती देखील उभारण्यात येणार आहे। अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या स्मारकाचं काम येत्या वर्षात पूर्णत्वास जाताना आपल्याला पाहायला मिळेल। याच स्मारकाच्या अवतीभोवती भव्य अशी सुविधा देखील उभारण्यात येणार आहे। जवळपास 4.8 हेक्टर परिसरामध्ये पसरलेलं हे स्मारक असून याच्या संपूर्णपणे स्मारकामध्ये 75% ही जास्त परिसरामध्ये हरित उपक्रम आहे ते राबवण्यात येणार आहेत। अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या स्मारकाच्या बांधकामासाठी गेल्या वर्षीच ही संपूर्णपणे परवानगी आहे ती मिळालेली असून तत्कालीन या सरकारच्या काळामध्ये या सर्व परवानग्या आहेत त्या काही परवानग्या देण्यात देखील आलेल्या आहेत। पाहायचं झालं तर इंदू मिल येथे होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम लवकरात लवकर पूर्णत्वास जाऊन हे देखील स्मारक नागरिकांच्या भेटीस लवकरात लवकर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कोस्टल रोड मुंबईकरांच्या वाहतुकीच्या समस्येवरचा एक जालीम उपाय। अगदी दक्षिण मुंबईतून मुंबई उपनगरा वांद्र्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता जो आहे किंवा मार्ग जो आहे तो म्हटला जातो। खरं तर 2024 मध्येच हा रस्ता पूर्ण होणं अपेक्षित होतं, मात्र अजून याचं काम जे आहे ते 93.5% काम पूर्ण झाल्याची माहिती मिळते। उर्वरित काम फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण कोस्टल रोड हा सुरू होईल। खरं तर बँड्रा वरळी सी लिंकला जोडणं
जोडणारा गर्डर हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता. सप्टेंबर महिन्यामध्ये एक गर्डर टाकून वांद्र्यावरून वरळीवरून वांद्र्याला जाणारा जो टप्पा आहे तो पूर्ण करण्यात आला. तिकडनं वाहतूक सुरू झाली. मात्र आता दुसऱ्या साईडचा जो 560 किलोचा गर्डर आहे तो गर्डर लॉन्च करण्यात आलेला आहे. त्याचा प्रवास जो आहे तो 2025 मध्ये 15 जानेवारीच्या आसपास सुरू होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला शक्तिपीठ महामार्ग सुद्धा 2025 सालामध्ये सुरू होईल अशी शक्यता त्या ठिकाणी वर्तवली जाते. कोल्हापूर जिल्ह्यामधून या शक्तिपीठ महामार्गाला प्रचंड मोठ्या प्रमाणात विरोध झाला. कोल्हापूर जिल्ह्यासही जवळपास 12 जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी या शक्तिपीठ महामार्गाला विरोध केला. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. शिवाय दुसरीकडे हसन मुश्रीफ यांनी सुद्धा आपला या प्रकल्पाला विरोध असल्याचं म्हटलेलं आहे. त्यामुळे 2025 सालामध्ये शक्तिपीठ महामार्गाकडे अनेकांच्या नजरा लागून राहणार आहेत. शिवाय हा प्रकल्प येणाऱ्या नवीन वर्षामध्ये सुरू होणार का हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. 2025 सालामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2 महत्त्वाचे प्रकल्प होण्याची शक्यता आहे. यामध्ये कोल्हापुरातील आई अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा तर दुसरीकडं कोल्हापूरमधील पूर नियंत्रण प्रकल्प तसंच नदीजोड प्रकल्प हा देखील होण्याची शक्यता वर्तवली जाते. एकीकडे कोल्हापुरातील तीर्थक्षेत्र आराखड्याला 1400 कोटी रुपयांची त्या ठिकाणी मंजुरी मिळेल अशी देखील शक्यता त्या ठिकाणी वर्तवली जाते. तर दुसरीकडे जागतिक बँकेने सुद्धा कोल्हापुरातील पूर नियंत्रणासाठी आणि नदीजोड प्रकल्पासाठी हा जवळपास अनेक कोटी रुपयांचा निधी जो आहे तो मंजूर केलेला आहे. त्यामुळे हे 2 प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यासाठी अतिशय महत्त्वाचे मानले जातात. संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय असलेला गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथील लोहखान प्रकल्प, मुख्य म्हणजे गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुका अंतर्गत येत असलेल्या सुरजागड येथे उच्च दर्जाचे लोहखनिज जे आहेत ते सापडत आहेत आणि या लोहखनिज प्रकल्पाचे पुन्हा विस्तार प्रस्तावित असल्याची आपल्याला माहिती प्राप्त झालेली आहे. आणि विस्तारानंतर 6 कोटी टन एवढा लोहखनिज जो आहे तो या प्रकल्पातून निघणार असल्याची माहितीसुद्धा आपल्याला प्राप्त झालेली आहे. कारण सध्या या एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथे 1 कोटी टन लोहखनिज जे आहे उत्खनन करण्यात येत असल्याची आपल्याला माहिती प्राप्त असून मागील 3 वर्षापासून हा लोहखान प्रकल्प जो आहे तो सुरू आहे. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा म्हटलेले आहे की गडचिरोली जिल्ह्याला स्टील सिटी बनवण्याचा जो आहे तो उद्देश त्यांनी ठेवलेला आहे. पुणेकरांसाठी 2025 मध्ये पुण्याची आशा असलेले पुरंदर विमानतळ हे 2025-26ला होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे अनेक राजकीय चर्चा, राजकीय टीका होत असताना पुणे विमानतळाचा जो प्रश्न आहे तो सुटला पाहिजे अशी पुणेकरांची अपेक्षा आहे. यासाठी महत्त्वाचं जे आहे ते भूसंपादन आहे. ते भूसंपादन जे आहे ते राज्य सरकार करून देणार आहे. त्यामुळे पुण्याला जरी केंद्रीय उड्डयन मंत्री म्हणून जरी प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली असली तर हे लवकरात लवकर भूसंपादन राज्य सरकारकडून करून घेणं आणि पुणे विमानतळ पुणेकरांच्या सेवेत उभं करणं ही प्राथमिकता असणार आहे. मात्र याला आता 2025-26 उजळणार अशी शक्यता आहे. मात्र सरकार याला किती गतीनं काम करतं आणि पुणेकरांना किती लवकर हे विमानतळ मिळतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. बदलापूर ते पनवेल असा 4.25 किलोमीटरचा बोगदा आता तयार झालेला आहे. हा बोगदा तयार करण्यासाठी 2 वर्षांची मुदत देण्यात आली होती. मात्र अवघ्या 15 महिन्यांच्या विक्रमी कालावधीत हा बोगदा जो आहे तो आता पूर्ण झालेला आहे. पनवेल ते बदलापूर आता असा प्रवास जो आहे तो अवघ्या 15 मिनिटात प्रवाशांना पूर्ण करता येणार आहे. त्याचप्रमाणे बडोदा JNPT महामार्गावर बदलापूर ते पनवेल अशा या 4.25 किलोमीटरच्या बोगद्यामुळे नवी मुंबई ते बदलापूर अशी कनेक्टिव्हिटी आता तयार होणार आहे. नवीन वर्षात मुंबईकरांचा प्रवास हा आणखी सुखकर होणार आहे. याचं मुख्य कारण म्हणजे मेट्रो 3च्या मार्गातील वरळी ते आचार्य अत्रे चौक स्थानकापर्यंतचं काम येत्या मार्चपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या नव्या स्थानकाचं काम पूर्ण झाल्यानंतर धारावी आणि वरळी पट्ट्यात राहणाऱ्या लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुढील टप्प्यात 6 महत्त्वाच्या स्थानकाचं काम पूर्ण होणार आहे. हा नवीन टप्पा धारावीपासून आचार्य अत्रे चौकापर्यंत असेल. यात 6 महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश देखील असणार आहे. या 6 महत्त्वाच्या स्थानकांमध्ये धारावी, शीतलादेवी, दादर, सिद्धिविनायक, वरळी आणि आचार्य अत्रे चौक या स्थानकांचा समावेश असेल. येत्या मार्चपर्यंत 6 स्थानकांची कामं पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जाते. तर दुसरीकडे BKC ते कुलाबा जोडणारा पुढील भाग मे 2025 पर्यंत पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे.
शहरातील वाहतुकीची समस्या आणि भविष्यातील गरज लक्षात घेता 2014मध्ये नागपूर मेट्रोचं भूमिपूजन करण्यात आलेलं होतं. 2024 सरता सरता या नागपूर मेट्रोने या 10 वर्षात अनेक टप्पे पार केले. आता नागपूर मेट्रो आपल्या पूर्ण क्षमतेने धावत आहे. 3 डब्याची मेट्रो असलेली ही 38 किलोमीटर लांबीची मेट्रो आहे आणि पूर्व पश्चिम तर उत्तर दक्षिण अशा एकूण 38 किलोमीटर लांबीच्या मार्गावर नागपूर मेट्रो धावते. या अंतर्गत एकूण 24 जे स्टेशन आहेत त्याचा वापर प्रवाशांसाठी खुला करण्यात आलेला आहे. अगदी शेवटचं जे ऑटोमोटिव्ह स्टेशन होतं ते देखील डिसेंबर 2024मध्ये प्रवाशांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे. पूर्व पश्चिम या मार्गाला ॲक्वा लाईन तर उत्तर दक्षिण मार्गाला ऑरेंज लाईन म्हणून ओळखण्यात येतं. आता नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पाही सुरू झालेला आहे. त्याचं काम प्रगतीपथावर आहे. त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने देखील मंजुरी दिलेली आहे. पुण्यात वाहतूक कोंडीची समस्या मोठी आहे आणि याच वाहतूक कोंडीतून मुक्तता व्हावी अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. सध्या पुण्यात ज्या मेट्रो मार्गांचा विचार आपण पाहतो, ज्यामध्ये रामवाडी ते पुढे वनाजपर्यंत आणि दुसरीकडे स्वारगेटपासून तिकडे शिवाजीनगर आणि पुढे PCMC पर्यंत मेट्रोच्या मार्गिका सुरू असल्याचा आपण पाहतो. नवीन वर्षात आता स्वारगेटपासून कात्रजपर्यंतचा जो मार्ग आहे या कामाला गती येणं अपेक्षित आहे. त्यासोबतच त्या भागात असलेल्या स्वारगेटपासून हडपसरकडे जाणारा आणि तिथून पुढे सासवडकरचा जो मेट्रोचा मार्ग आहे त्यावर काम होणं अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड परिसरामध्ये आता PCMC पर्यंत जी मेट्रो धावते तिथून पुढे निगडीपर्यंतचा जो मार्ग आहे त्या मेट्रो मार्गाचं काम सुरू होणं अपेक्षित आहे. त्या सध्या ज्या प्रक्रिया आहेत त्या सुरू असल्याची देखील माहिती मिळते. इतकंच नाही तर रामवाडीच्या पुढे देखील जो वाघोलीचा पट्टा आहे त्यापासून ते पुढे विठ्ठलवाडीपर्यंतचा जो मेट्रोचा पट्टा आहे त्याचंही काम येत्या वर्षात सुरू होईल अशा पद्धतीची माहिती मिळते. राज्याच्या विकासाला गती देणारा समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेनं लवकरच सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये नागपूर ते शिर्डी असा खुला करण्यात आलेला होता. त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती होती. तर दुसरा टप्पा शिर्डी ते भरवीर अशा स्वरूपाचा होता आणि तिसरा टप्पा तो भरवीर ते इगतपुरी होता. आणि आता चौथ्या टप्प्याचं जे काम पूर्ण झालंय ते इगतपुरी ते आमने हा चौथा टप्पा देखील पूर्ण झालेला आहे. मात्र त्याचा सध्याच्या घडीला वाहतूक चिन्ह पेंटिंग अशा स्वरूपाचं काम देखील प्रगतीपथावर आहे. त्यामुळे नववर्षामध्ये हा समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेनं खुला होणार आहे. यामुळे मुंबई ते नाशिक असा प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळेल अशा स्वरूपाची शक्यता वर्तवली जाते. मुंबई आणि नवी मुंबईला पर्याय म्हणून तिसऱ्या मुंबईची स्थापना केली जाणार आहे आणि तशा हालचालींना वेग देखील सध्या सुरू झालेला पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे नवी मुंबई शहरावर जो भार पडत चाललेला आहे त्या अनुषंगाने तिसऱ्या मुंबईची आता स्थापना होणार आहे आणि हा मोठा मास्टर प्लॅन देशाच्या विकासासाठी महत्वाचा आहे. तिसऱ्या मुंबईमध्ये उरण, पेण आणि पनवेल तालुक्यातील 124 गावे मिळून ही तिसरी मुंबई उभी राहणार आहे आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला ही तिसऱ्या मुंबईचा मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी सल्लागार देखील नेमला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात मोठा रोजगार आणि तिसरी मुंबई आगळी वेगळी संपूर्ण महाराष्ट्राला नवीन वर्षात पाहायला मिळणार आहे. ऐरोली ते कटाई उन्नत मार्गाचे काम हे झपाट्याने सुरू असून नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे ऑक्टोबरपर्यंत फेज 1 आणि फेज 2 चं काम पूर्ण होऊन हा मार्ग दिवाळीपर्यंत नागरिकांच्या सेवेत येणार आहे. विशेष म्हणजे मुंबईकर आणि नवी मुंबईकर जनतेला याचा सर्वात जास्त फायदा होणार आहे. इतर वेळी प्रवाशांना प्रवास करत असताना 1.5 ते 2 तास मोजावे लागत होते. मात्र आता या प्रकल्पामुळे प्रवाशांना फक्त 15 ते 20 मिनिटं मोजावे लागणार आहेत. त्यामुळे नवीन वर्षाला मुंबईकर जनतेला आणि नवी मुंबईकरांना एक अनोखं गिफ्ट पाहायला मिळणार आहे.